मग या ठिकाणी या खडकाळ भूमीत बी पडल्यामुळं त्याला त्या ठिकाणी वचनाला मुळवता आलं नाही. ते त्या ठिकाणी वचन जी बी आहे ती बी गेलं खरं त्या खडकाळ जमिनीत, पण तिथं माती नाहीये. आणि त्या माती नसल्यामुळं एकदम ती कडक खडक असल्यामुळं त्या ठिकाणी ते वचनाला मुळवता आलं नाही. हालेलुया, बोला हालेलुया. मनाचे चला वचन मुळवले पाहिजे, म्हणा वचन मुळवले पाहिजे. जेवढं मोठं झाड, जेवढं झाडाला फळं, त्याच्या मागे त्याच्या मुळा, त्या मुळवलेल्या त्या झाडाच्या मुळा ज्या भरपूर अनेक ठिकाणी गेलेल्या असतात, इकडं तिकडं खोलरित्या त्या मुळ्याकडं आपण लक्ष देत नाही. जेवढं झाड चांगलं मजबूत, जेवढं झाड चांगलं एकदम मजबूत आहे, वाऱ्यामध्ये ते पडत नाही, वादळामध्ये पडत नाही. सूर्य आला, वादळ आलं, किती जरी आलं तर ते झाड पडत नाही. कारण त्याचा पहिला मुद्दा काय आहे? कारण त्या झाडाच्या मुळा खाली मजबूत खोल गेलेले असतात. हालेलुया म्हणा, बोला हाले. पण या भूमीमध्ये एक खोल जाण्यासाठी माती नाहीये. वचन जसं तेव्हाच मिळवलं जातं ज्यावेळेस नुसतं वरवरची आराधना करून काही वचन तुमच्यामध्ये कार्य होणार नाही. वरवरची प्रार्थना करून तुमच्या हृदयामध्ये वचन मुळवले जाणार नाही. जी काय तुम्हाला आराधना करायची आहे ते एकदम गहराईमध्ये खोलवर जाऊन आत्म्याने खरेपणाने आराधना केली तरच त्या वचनाला एक वातावरण चांगल्या प्रकारे मिळतं. वचन मिळवले गेलं पाहिजे. मग वचन मिळवण्यासाठी चांगली सहभागितेची गरज आहे. बोला की आमेन. वचनाचं कार्य तुमच्या जीवनामध्ये होण्यासाठी तुमच्यामध्ये चांगली सहभागितेची, तुम्हाला चांगल्या चर्चची तुम्हाला गरज आहे, चांगल्या आराधनेची गरज तुम्हाला गरज आहे, चांगल्या वचनाची गरज आहे, चांगलं वचन शिकवण्याची तुम्हाला गरज आहे, चांगलं वचन तुम्हाला घेण्याची गरज आहे. आणि जर तुम्हाला खोलरित्या डीपली किंवा चांगल्या पद्धतीनं वचनाचं भाकर चारणार आहे की नाही, आपण करायचं नुसतं वरवरचं यायचं, वरवरची नुसतं 2 गाणे झाले, वरवरचं 2 नुसतं वचन झालं, त्याच्यानं तुम्हाला फळ येणार नाही, त्याच्यानं तुम्हाला ते पोषक वातावरण मिळणार नाही. त्या बियाला त्या तुमच्या हृदयात अंतःकरणामध्ये वचन जर कार्य व्हायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला चांगल्या सहभागितेची गरज आहे. बोला की आमेन. जात नाही, पण बायबल तर सांगतं की तुमच्यामध्ये वचन मुळवलेले असू द्या. बोला की आमेन. जर तुमच्यामध्ये वचन मुळवलेलं असेल तर ते वचन तुमच्यासाठी प्रतिफळ घेऊन येईल, ते वचन तुमच्यासाठी आरोग्य घेऊन येईल, ते वचन तुमच्यासाठी सामर्थ्य घेऊन येईल, ते वचन तुम्हाला पवित्र करेल, ते वचन तुम्हाला आशीर्वाद स्वर्गातले घेऊन येईल. हालेलुया, बोला प्रेज द लॉर्ड.